तर हाय हॅलो नमस्कार आणि मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आता सकाळचे वाजले होते 5:30 आणि आम्ही एवढं सकाळी सकाळी कुठं निघलो होतो हे तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तर हो, आम्ही अलिबागलाच चाललो होतो. तर सकाळी आम्ही 5:30च्या दरम्यान घरातून निघलो होतो आणि 6:30-7च्या दरम्यान आम्ही येथे खंडाळा घाट आहे ना तेथे पोचलो होतो. तर खूप छान वाटत होतं, कारण आम्ही अलिबागला चाललो होतो. खूप दिवसापासूनची जी ट्रिप होती ती प्लॅन केली होती आणि फायनली ती सक्सेस होत होती आज. सो तर आनंद तर होताच. तर हा होता खंडाळा घाट. म्हणजे आम्ही आता खंडाळ्यामध्ये पोचलो होतो आणि खरंच खूप भारी वाटत होतं. तर जो हा एक पॉईंट आहे ना, हा खूप भारी पॉईंट आहे, पण आम्हाला थांबायला नाही जमलं तिथं. आम्ही नव्हतो थांबलो, नाही तो पॉईंट खरंच खूप भारी आहे. आणि त्यानंतर खंडाळा घाटामध्ये एवढं डेंजर ट्रॅफिक लागलं होतं ना, म्हणजे आम्हाला नव्हतं, अपोजिट साईडला होतं. खूप म्हणजे खूप डेंजर ट्रॅफिक लागलेलं होतं. ते लोकांचे 5-6 तास तर कसे पण त्यातच गेले असतील. त्यानंतर पुढे आलो, आम्हाला छान असा तो बोगदा म्हणतो ना तो लागला होता. आता हा रोड तुम्हाला समजलंच असेल कुठला होता हा हायवे, जो आपण पुणे मुंबई म्हणतो ना एक्सप्रेस, तो हायवे हा होता. खूप भयानक असं ट्रॅफिक लागलेलं होतं. त्यानंतर आम्ही पोचलो होतो अलिबागमध्ये. म्हणजे आता हे जे दाट झाडी वगैरे आहे यावरून तुम्हाला समजलंच असेल की आता आम्ही मोस्टली अलिबागच्या जवळ पोचलेलो होतो. तर हे प्रॉपर अलिबाग गाव आहे. जेव्हा हे दाट अशी नारळाची झाडे किंवा सुपारीची झाडे आपल्याला दिसतात ना, तेव्हा समजून घ्यायचं आपण कोकणामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि त्यातली त्यात तिथे आणखीन छान अशी भर टाकणारं म्हणजे कोकणातली घरे. ती तर खरंच बघण्यासारखी असतात, खूप भारी असतात ती घरं. आणि त्यात ही नारळाची झाडं. फायनली आम्ही बीचवर पोहोचलो होतो. आम्ही जातानाच एका बीचला थांबलो होतो, म्हणजे आम्ही रूमवर जाण्याच्या अगोदरच एका बीचला गेलो होतो. ते होतं अलिबाग बीच. पण हे बीच काय एवढं काही चांगलं नव्हतं. म्हणजे खूप लांब असं जे पाणी होतं ना ते होतं आणि चिखल खूप होता या बीचला, त्यामुळं हे बीच आम्हाला काही एवढं काही आवडलं नाही. त्यानंतर तिथे अशा काही आपल्याला राईड करण्यासाठी स्पोर्ट बाईक होत्या, कॅमल होत्या. आता आम्ही कॅमल राईड पण केली होती, पण ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटल. छान असा हा समुद्र किनारा होता. तिथे हॉर्स राईड सुद्धा होत्या आणि हे अशा कॅमल राईड होत्या. खूप लांबपर्यंत तर ह्या बीचवरती जे होतं ना तो चिखलच होता. आणि हे आमचे साहेब चालले होते तिकडे कॅमल बघण्यासाठी पुढे. आणि येथे चालू होतं यांचं दोघांचं फोटोशूट. शिव बाबांचे फोटो काढत होता. हाय गाईज, तर आम्ही फायनली पोहोचलोय अलिबागला, पण तुम्ही बघू शकता पाणीच नाहीये. बघूया.
त्यानंतर ते काही आपण थीम पण म्हणू शकतो, म्हणजे असं पण काही होतं जे की सोल्जर होते. त्यानंतर हा रणगाडा होता आणि हे खूप मोठं अलिबाग बीच असं नाव होतं. हे इथे फोटो काढत होते पण ते एका फोटोमध्ये तर हे पूर्ण नाव बसतच नव्हतं. सो आम्ही इथे काही फोटो वगैरे घेतले नाही. त्यानंतर खूप छान असा बर्ड होता इथे, खूप मस्त दिसत होता तो. नंतर आम्ही निघालो होतो दुसऱ्या बीचकडे, जे की होतं किहिम बीच. ते खरंच खूप मस्त बीच होतं, म्हणजे असं छान पण होतं आणि स्वच्छ जे म्हणतो ना तसं बीच होतं ते. सो आम्ही तिकडेच निघालो होतो. खरंच कोकण म्हणजे सुख आहे. तिथलची ही झाडी, तिथलची ते गोष्टी खरंच खूप भारी होतं सगळं. फायनली आम्ही किहिम बीचला निघलो होतो आणि मला इथे ना शिवची जे रिॲक्शन होत्या ना त्या कॅप्चर करायच्या होत्या, जो फर्स्ट टाइम त्याने समुद्र बघितला होता तिथे. पण आता अलिबाग बीचवरती तर आमचा प्लॅन फ्लॉप झाला होता, कारण ते पाणी पाहिजे तसं नव्हतंच, म्हणजे खूप लांब होतं ते पाणी. आणि येथे किहिम बीचला होतं पण त्याच्या ज्या काही रिॲक्शन होत्या ना त्या काही नव्हत्या, म्हणजे एवढं काही वेगळी रिॲक्शन नव्हती त्याची. मी खूप एक्सायटेड होती त्याची, ती फर्स्ट टाइम त्याने बीच आणि एवढं पाणी बघितल्यानंतरची त्याची रिॲक्शन कॅप्चर करायला, पण त्याच्या तशा काही रिॲक्शनच नव्हत्या. नंतर आम्ही निघालो होतो आमच्या रूमकडे आणि रूमकडे जाताना पण खूप मस्त असा रोड होता. रोडमध्ये छान अशी सुपारीची नारळाची झाडी होती जी की खूप भारी दिसत होती. फायनली आम्ही पोहोचलो होतो आमच्या जे आम्ही रूम बुक केल्या होत्या तिथे, आणि तिथे जेवण वगैरे केलं, संध्याकाळी थोडासा आराम केला आणि आता आम्ही निघालो होतो परत बीचकडे. आता आम्ही जाणार होतो नागाव बीचला, आणि नागाव बीच पण छान होतं, म्हणजे एवढं काही हे नव्हतं. आता क्राऊड तर सर्व ठिकाणी होतंच, पण हे बीच पण एवढं काही खराब नव्हतं. हे बीच पण क्लीन होतं आणि छान होतं. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे जाम गर्दी होती बीचला. कुठल्याही बीचला जा गर्दीच होती. आणि हा माझा हिरो. त्यानंतर तेथे भेटणारी ही माशांचे वेगवेगळे प्रकार ते पण बघितले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. परत भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.